पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दामिनी रागातच प्रियाला विचारत असते की काल चिठ्ठीमध्ये माझ्या भाचीचं नाव लिहायला तुला काय झालं होतं ग? तू त्या अनुष्काचं नाव का लिहिलं? आणि त्यामुळे प्रिया घाबरते. पण तितक्यात अनुष्काच त्या ठिकाणी येते. तर दामिनी हसतच म्हणते की वा अनुष्का, तुला तर 100 वर्षांचं आयुष्य आहे. आम्ही आत्ता तुझ्याविषयीच बोलत होतो. त्यानंतर अनुष्का दामिनीची आणि प्रियाची चौकशी करते. तर त्या दोघीही ठीक असल्याचं सांगतात. त्यानंतर मग प्रिया सावित्रीला पाणी घेऊन त्या ठिकाणी बोलावते. तर अनुष्का सावित्रीला म्हणते की सावित्री आत्या, मी तुम्हाला आत्या म्हटलं तर चालेल ना? आणि त्यावर सावित्री म्हणते की हो मॅडम, पण मला खरंच आश्चर्य वाटते की माझं नाव तुमच्या लक्षात आहे. आणि त्यावर अनुष्का म्हणते की मी सहजासहजी कोणाचंही नाव विसरत नाही आणि जी माणसं मला आवडतात त्यांचं तर नाहीच नाही. आणि मी प्रियाच्या, आदित्यच्या आणि पारूच्या तोंडून तुम्हाला आत्या म्हणताना ऐकलं आहे. आणि ते ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो. त्यानंतर मग अहिल्या आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात. तर अनुष्का त्यांना म्हणत असते की मॅडम, खरं तर या मीटिंगसाठी तुम्ही माझ्या घरी आला असताना तर मला अजून आनंद झाला असता, पण काही हरकत नाही, आपल्याला मीटिंगच करायची आहे, मग ती आपण कुठेही केली तरी काय फरक पडतो? आणि त्यावर अहिल्यासुद्धा हो म्हणते. तितक्यात मग पारू अनुष्कासाठी चहा घेऊन येते. तर अनुष्का म्हणत असते की पारू, तुला माहिती आहे ना, मला फक्त माझ्या हातचा चहा आवडतो. तर पारू म्हणत असते की हो अनुष्का मॅडम, आणि त्या दिवशी मी तुम्हाला चहा बनवताना बघितला आहे. तुम्हाला जसा चहा आवडतो ना तसाच मी बनवला आहे, तुम्ही प्लीज एकदा टेस्ट करा. आणि मग अनुष्का तो चहा पिते. तिला पारूने बनवलेला तो चहा खूपच आवडतो आणि ती म्हणते की अगदी सेम झाला आहे. आता यापुढे ना तूच माझ्यासाठी चहा बनव. आणि त्यावर पारूसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण अनुष्का तिला थांबवते आणि ती पारूला म्हणते की पारू, तू ना मला अनुष्का मॅडम म्हणत जाऊ नको, तर फक्त अनुष्काच म्हण. तर पारू म्हणत असते की हे कसं शक्य आहे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मग मी तुम्हाला फक्त नावाने हाक कशी मारणार? तर अनुष्का हसून म्हणत असते की मोठी म्हणजे काय, तू सुद्धा मोठी आहेसच ना. अगं, तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. बाहेर सगळेजण तुला ओळखतात. तू एक इंटरनॅशनल मॉडेल आहे. बाहेरचं जग तुझी वाट बघते. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून पारूला तर आश्चर्यच वाटतं. तर अनुष्का तिला म्हणत असते की पारू, तुझ्यामध्ये खूप टॅलेंट आहे आणि त्यामुळे तू इथून बाहेर पडावं आणि तुझं करिअर घडवावं असं मला वाटतं. तुझा जन्म काही चहा कॉफी करण्यासाठी किंवा धुणी भांडी करण्यासाठी झालेला नाही आहे. तू खूप टॅलेंटेड मुलगी आहे. तू तुझ्या करिअरकडे लक्ष द्यायला हवं. बाहेर तुझ्यासाठी अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बाहेरचं जग तुझी वाट बघतंय. अनेक मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपनीजना तुला साईन करायचं आहे. त्यामुळे तू इथे अडकून राहू नको. आणि अनुष्काचं असं बोलणं ऐकून अहिल्या तर खूप चिडते आणि ती अनुष्काला म्हणते की तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तर अनुष्का म्हणत असते की हो अहिल्या मॅडम, आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पारूसारख्या टॅलेंटेड मुलीने इथे अडकून राहू नये. ती खरंच खूप हुशार आहे आणि तिला अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि ते ऐकून पारूच म्हणते की अनुष्का मॅडम, मी इथे माझ्या मर्जीने राहते आणि मी जे काम करते ना ते करायला मला आवडतं म्हणून करते. कोणीही माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही आहे. पण तरीसुद्धा अनुष्का पारूला समजवण्याचाच प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की पारू, तू प्लीज या सगळ्यातनं नको अडकून राहू. अगं, स्वतःची किंमत ओळख. आणि तिचं ते बोलणं ऐकून अहिल्या आणि श्रीकांत तर खूपच चिडतात. तर पारू देखील अनुष्काला म्हणू लागते की अनुष्का मॅडम, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे की मी जे काम करते ते माझ्या मर्जीने करते. तुम्ही प्लीज पुन्हा असं काही बोलू नका. आणि मी मुळात इथे माझ्या देवी आईंची आणि माझ्या बाची सेवा करण्यासाठीच आले होते. मला दुसरं काही करायचं नाही आहे. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की ठीक आहे, तुझी मर्जी. पण त्यामुळे अहिल्या रागातच तेथून निघून जाते. श्रीकांतही तिच्या पाठोपाठ येतो आणि दामिनीसुद्धा. तर श्रीकांत अहिल्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की आपल्याला माहिती आहे ना, आपण पारूला मुद्दाम इथे थांबवून घेतलेलं नाही आहे. ती जे काही काम करते ते तिच्या मर्जीने करते आणि ती तिच्या कर्तृत्वाने आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर झाली आहे आणि आपण त्यासाठी तिला योग्य तो मोबदलासुद्धा देतोय ना. मात्र अहिल्या म्हणत असते की नाही श्रीकांत, ती अनुष्का जे काही बोलली ना
तिचे शब्द तिला मागे घ्यावे लागतील. तिने आपल्यावर वाटेल ते आरोप केले आहेत आणि ते मी सहन करणार नाही. तर दामिनीसुद्धा लगेच मध्ये पडते. मात्र अहिल्या तिला तेथून बाहेर पाठवते आणि मग त्यानंतर ती श्रीकांतला म्हणते की काल तर तुला ही अनुष्का आपल्या आदित्यसाठी योग्य वाटत होती ना, आताही तुला तसंच वाटतंय का? पण त्यावर श्रीकांत काहीच उत्तर देत नाही आणि मग त्यानंतर अहिल्या लगेच एका व्यक्तीला कॉल करते. दुसरीकडे पारू रागातच किचनमध्ये येते. तिच्या पाठोपाठ सावित्रीसुद्धा. सावित्री पारूला म्हणत असते की बाळा तू शांत हो. तर पारू रागातच म्हणत असते की सावित्री आता मला कळतच नाही आहे त्या अनुष्का मॅडमला आपल्या घरातल्या गोष्टींचं काय करायचं आहे. त्या इथे त्यांच्या मीटिंगसाठी आल्या होत्या ना, मग आपल्या घरात काय चालू आहे याकडे त्या का लक्ष देत आहेत? आणि तुला माहिती आहे ना, मी इथे माझ्या देवी आईंची सेवा करायलाच आले होते. मग त्या असं का बोलल्या की देवी आईंनी मला इथे अडकवून ठेवला आहे? पण त्यावेळी सावित्री म्हणते की बाळा खरं सांगू का, त्या जे काही बोलल्या ना ते मला सुद्धा पटलं. तू खरंच तुझ्या आयुष्याचा विचार करायला हवा. आणि ते ऐकून पारू तर अजूनच चिडते. तर दुसरीकडे अनुष्का प्रियासोबत बोलत असते. तितक्यात प्रीतमसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि मग ते दोघेजण अनुष्काला त्यांचा जो शाळेचा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल सांगायला सुरुवात करतात. अनुष्कालासुद्धा त्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि ती मग सगळं काही ऐकून घेते. पण तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते. तर अनुष्का तिला म्हणत असते की अहिल्या मॅडम तुमचा शाळेचा प्रोजेक्ट ना खरंच खूप युनिक आहे. तर अहिल्या म्हणत असते की हो अनुष्का, ही जगातली बेस्ट शाळा असणार आहे. पण मला वाईट वाटते कारण तू या प्रोजेक्टचा भाग नसणार आहे. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते म्हणजे? तर अहिल्या म्हणते की आम्ही ठरवलं आहे की हा प्रोजेक्ट तुला द्यायचा नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अनुष्का म्हणत असते की अहिल्या मॅडम तुम्ही असा निर्णय का घेतला? मला यामागचं कारण समजू शकतं का? तर अहिल्या म्हणत असते की जसं तुला मागाशी वाटलं ना की पारूच्या बाबतीत मी चुकले आहे, त्याच प्रकारे आता तुला हा प्रोजेक्ट देऊन मला अजून एक चूक करायची नाही आहे. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की अहिल्या मॅडम तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण मी जे काही बोलले ना ते बरोबरच आहे. कारण पारूला खरंच बाहेर सगळं जग ओळखतं. तिच्यासाठी या जगात अनेक संधी उपलब्ध आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की तिने इथे राहून तिचं टॅलेंट वाया घालवू नये. आणि ते ऐकून अहिल्या लगेच पारूला त्या ठिकाणी बोलावून घेते. आणि मग त्यानंतर अहिल्या अनुष्काला म्हणत असते की पारूवर आम्ही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती कधीच केली नाही. मुळात ती या घरामध्ये काम करण्यासाठीच आली होती आणि मग त्यानंतर ती आमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर झाली आणि तिचा योग्य मोबदलासुद्धा आम्ही तिला देतो. मात्र अनुष्का म्हणत असते की अहिल्या मॅडम तुम्ही तिच्यावर अन्याय करताय असं माझं म्हणणं नाही आहे. मात्र पारू खरंच हिरा आहे. मात्र हिऱ्याला त्याच्या योग्य जागेवरच ठेवायला हवं ना. जर कोणी त्याला पायात घातलं तर त्याची किंमत कमी होईल आणि ते मला आवडणार नाही. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. पण जाता जाता ती अहिल्याला म्हणते की जर मी तुमचा इगो हर्ट केला असेल तर त्यासाठी सॉरी. तर अहिल्या म्हणत असते की अनुष्का कधीच माझा इगो हर्ट करू शकत नाही, कारण स्वाभिमान आणि इगो यातला अंतर मला समजतं. ती अनुष्काला असंही म्हणते की पारूला जे करायचं आहे ना त्यासाठी ती मोकळी आहे व तर तू तिला तुझ्यासोबत घेऊन जा, माझी काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर ती पारूला सांगते की पारू आजपासून तुझा या घराशी आणि कंपनीशी काही संबंध नाही आहे. तुला जिकडे जायचं आहे तिकडे तू जाऊ शकते. आणि मग ती पारूला कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसिडर पदावरून सुद्धा काढून टाकते आणि त्यामुळे सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. पारू तर रडतच अहिल्याचे पाय धरते आणि म्हणते की देवी आई प्लीज मला तुमच्यापासून लांब करू नका. तर अनुष्कासुद्धा अहिल्याला म्हणत असते की अहिल्या मॅडम पारूला सगळं जग ओळखतं आणि तिला कोणीही काम देईल, अगदी मी सुद्धा. पण मी तसं करणार नाही. मी तिला इथून घेऊन जाणार नाही कारण मला माहिती आहे पारू जेव्हापासून तुमच्या कंपनीत आली आहे तेव्हापासून तुम्हाला खूप फायदा झाला आहे. मुळात तुमच्या प्रोडक्टचा चेहराच पारू आहे. त्यामुळे मी तिला इथून घेऊन जाणार नाही. मला फक्त एवढंच वाटत होतं की तिने स्वतःचं करिअर घडवावं. पण जर तिला हेच काम करायचं असेल तर माझी काही हरकत नाही आहे. आणि मग त्यानंतर पारूसुद्धा रडतच अहिल्यासमोर हात जोडते आणि म्हणू लागते की देवी आई आत्ता इथे जे काही घडतंय ना त्यात खरंच माझी काही चूक नाही आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, तुमच्या सावलीत राहायचं आहे. मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आहे. प्लीज मला माफ करा, मला तुमच्या जवळच ठेवा. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की ठीक आहे पारू, तुला इथे राहायचं आहे ना तर मग राहा इथे. पण आता यापुढे तू आमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर नसशील. तुला फक्त इथे एक नोकर म्हणून राहावं लागेल. जर तुला मान्य असेल तर राहा, नाही तर निघून जा. आणि त्यावर पारू म्हणते की हो देवी आई मला मान्य आहे.
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.